मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा, काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाला भाजपाचं प्रत्युत्तर, काँग्रेसने देशाची प्रतिमा मलिन केल्याचा भाजपाचा आरोप। छगन भुजबळ राज्यसभेवर असतील, चर्चेवेळेस अजित पवारांनी सांगितलं होतं भुजबळांचं नाव, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। नाशिक पालिकेतल्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांचा गोंधळ, सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात बोलण्यावरून झाला गोंधळ, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केलं अनोखं निदर्शन। कोल्हापूर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून वाद, सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती, ठाकरे गट कोल्हापुरातील काँग्रेसच्या दावणीला बांधल्याची चर्चा। सोलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा, स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ। भिवंडी महापौरपदी नारायण चौधरींची निवड, नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान। नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला, चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा। भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं, भाजपाच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं, आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला, काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका, काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन, राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत, आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती। कल्याणमधील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास, हजारो कोटींच्या विकास कामांचीही केली पाहणी। भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप, मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप, मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचाही इशारा। भिगवण प्रकरणामध्ये मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली, घरच्यांना प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध, मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते, मंत्री शंभूराज देसाईंचा खोचक टोला। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात। शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन अशक्य, आत्मसमर्पण केलेल्या माओवादी भूपतीची भूमिका।